नमस्कार. आज मन की बात करायची इच्छा नाहीये. दडपण आहे. मन थोडं व्यथितही आहे. गेल्या महिन्यात मी तुमच्याशी संवाद साधला. तेव्हा गारपीट, अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान या बातम्यांचं सावट होतं. आता काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये अचानक जोरदार चक्रीवादळ झालं. अनेक जण मृत्युमुखी पडले. खूप नुकसान झालं. आणि काल शनिवारी तर भयंकर भूकंपानं संपूर्ण जगाला हादरवलं. असं वाटतंय की जणू काही नैसर्गिक संकटांची मालिका सुरू झाली आहे. नेपाळला भूकंपाचा जोरदार तडाखा बसला. भारतात देखील अनेक राज्यांमध्ये भूकंपामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला. मालमत्तेचंही नुकसान झालंय. मात्र नेपाळचं नुकसान खूप भयंकर आहे. मी 26 जानेवारी 2001 रोजी कच्छमध्ये झालेला भूकंप अगदी जवळून पाहिलाय. हे संकट किती भयानक आहे याची मी कल्पना करू शकतो. नेपाळला काय वाटत असेल, तिथल्या कुटुंबांना किती यातना होत असतील याची मी कल्पना करू शकतो. मात्र नेपाळच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भारत तुमच्या दुःखात तुमच्या सोबत आहे. भारतात भूकंपाचा तडाखा बसला त्या ठिकाणी पण, तसंच नेपाळमध्येही त्वरित मदत कार्य सुरू करण्यात आलंय. सर्वप्रथम बचाव कार्याद्वारे लोकांचा जीव वाचवणं आवश्यक आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक जिवंत असतील, त्यांना बाहेर काढावं लागेल. तज्ज्ञ लोकांचं पथक पाठवण्यात आलंय. त्याचबरोबर या कामासाठी विशेष प्रशिक्षित असे कुत्रेही पाठवण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत व्यक्ती असतील तर हे कुत्रे त्यांना शोधू शकतात. जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बचाव कार्यानंतर मदत कार्य सुरू करायचं आहे. पुनर्वसनाचं काम देखील अनेक दिवस चालेल. मात्र मानवतेची आपली एक शक्ती असते. 125 कोटी देशबांधवांसाठी नेपाळ आपलं आहे. तिथल्या लोकांचं दुःख देखील आपलं दुःख आहे. या संकटसमयी प्रत्येक नेपाळी नागरिकाचे अश्रू पुसणं, त्यांचा हात हातात घेणं आणि त्यांना साथ देणं यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल. काही दिवसांपूर्वी येमनमध्ये आपले हजारो भारतीय बांधव अडकले होते. युद्धाच्या संकटातून, बॉम्ब बंदुकांच्या गोळीबारातून भारतीयांना सही सलामत जिवंत बाहेर काढणं हे खूप कठीण काम होतं. मात्र आपण हे करू शकलो. एवढंच नाही तर आठवड्याभरापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीला जेव्हा वाचवलं, तेव्हा वाटलं की शेवटी मानवतेची किती मोठी ताकद असते. बॉम्ब बंदुकांच्या वर्षावात मृत्यूचं सावट असताना एका नवजात मुलीचा जीव वाचवला जातो, तेव्हा मनाला समाधान मिळतं. मी काही दिवसांपूर्वी परदेशात जिथे जिथे गेलो तिथे एका गोष्टीसाठी माझं अभिनंदन करण्यात आलं. आपण जगभरातल्या 48 देशांच्या नागरिकांची येमेनमधून सुखरूप सुटका केली होती. मग तो अमेरिकेतला असो, इंग्लंडचा असो, फ्रान्सचा असो, रशियाचा असो, जर्मनी वा जपानचा असो, प्रत्येक देशाच्या नागरिकाला आपण मदत केली होती. आणि त्यामुळेच भारताच्या सेवा हाच परमधर्म या भावनेची जगानं दखल घेतली. आपलं परराष्ट्र मंत्रालय, आपलं हवाई दल, आपलं नौदल प्रत्येकानं मोठ्या धैर्यानं, जबाबदारीनं ही कामगिरी पार पाडली. याचा अमिट ठसा जगभरात कायम राहील असा मला विश्वास वाटतो. मला आनंद आहे की
कोणतीही हानी न होता सर्व लोकांची सुखरूप सुटका झाली. तसंही भारताचा एक गुण, भारताचे संस्कार खूप प्राचीन आहेत. आता मी फ्रान्सला गेलो होतो, तेव्हा तिथल्या पहिल्या युद्धाच्या स्मारकाला मी भेट दिली. त्याचं कारण पहिल्या युद्धाचं शताब्दी वर्ष आहेच, मात्र त्याचबरोबर भारताच्या पराक्रमाचं देखील हे शताब्दी वर्ष आहे. आणि सेवा परमो धर्म या आदर्शाचं पालन आपला देश कशा प्रकारे करत आहे त्याचंही हे शताब्दी वर्ष आहे. मी हे यासाठी सांगतोय कारण 1914 ते 1918 पर्यंत या काळात पहिलं महायुद्ध झालं आणि खूप कमी लोकांना माहीत असेल की जवळजवळ 15 लाख भारतीय सैनिकांनी या युद्धात आपल्या प्राणाची बाजी लावली होती. आणि भारतीय जवान आपल्यासाठी मरण पावले नव्हते. भारताला कोणत्याही देशावर कब्जा करायचा नव्हता की कुणाची जमीन हडपायची नव्हती. मात्र भारतीयांनी एक अद्भुत पराक्रम करून दाखवला. खूप कमी लोकांना माहीत असेल की या पहिल्या युद्धात आपल्या सुमारे 74,000 जवानांनी हौतात्म्य स्वीकारलं. सुमारे 9,200 सैनिकांना वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ही अभिमानाची बाब आहे. एवढंच नाही तर यापैकी 11 पराक्रमी जवानांना व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वश्रेष्ठ सन्मान मिळाला होता. विशेष म्हणजे फ्रान्समध्ये जागतिक युद्धादरम्यान मार्च 1915 मध्ये सुमारे 4,700 भारतीयांनी बलिदान दिलं होतं. त्यांच्या सन्मानार्थ फ्रान्समध्ये एक स्मारक उभारण्यात आलं आहे. मी तिथे अभिवादन करायला गेलो होतो. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाप्रती श्रद्धा व्यक्त करायला गेलो होतो. ह्या सर्व घटना आपण पाहिल्या तर आपण जगाला सांगू शकतो की हा देश विश्वाच्या शांतीचा, विश्वाच्या सुखाचा, विश्वाच्या कल्याणाचा विचार करतो. काही ना काही करत असतो आणि गरज पडली तर जीवाची बाजी देखील लावायला तयार असतो. संयुक्त राष्ट्रसंघातही शांतता प्रस्थापित करण्यात सर्वाधिक योगदान देणाऱ्यांमध्ये भारताचं नाव पहिल्या रांगेत आहे आणि हीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी 2 महत्त्वपूर्ण कामं करण्याची मला संधी मिळाली. आपण यंदा माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती साजरी करत आहोत. अनेक वर्षांपासून मुंबईत त्यांचं स्मारक उभारण्यासाठी जमिनीचा वाद सुरू होता. मला या गोष्टीचा आनंद आहे की भारत सरकारने ती जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेतला. तसंच दिल्लीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन केलं जाणार आहे. संपूर्ण जगाला या विद्वानाची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या कामाची माहिती व्हावी हा उद्देश आहे. हा देखील अनेक वर्षांपासून रखडलेला विषय होता. तो पूर्ण केला आम्ही. भूमिपूजन केलं आणि 20 वर्षांपासून जे काम झालं नाही ते 20 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा संकल्प केला. आणि याचबरोबरीनं माझ्या मनात एक विचार आला आहे. आजही आपल्या देशात काही कुटुंब अशी आहेत ज्यांना डोक्यावरून मैला घेऊन जाण्यासाठी मजबूर व्हावं लागतं. अशा प्रकारे डोक्यावरून मैला घेऊन जाणं हे आपल्याला शोभतं का? मी अतिशय आग्रहाने सरकारला सांगितलंय की बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्यस्मरण करताना त्यांच्या 125व्या जयंती वर्षात आपण ही कलंकित प्रथा बंद करू. आपल्या देशातल्या कोणत्याही गरीब व्यक्तीला डोक्यावरून मैला उचलावा लागणं ही परिस्थिती आता आपण सहन करणार नाही. अर्थात यासाठी समाजाचीही साथ हवी. सरकारनं देखील आपली जबाबदारी पार पाडायला हवी. मला जनतेचंही सहकार्य हवंय. हे काम आपल्याला करायला हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर शिक्षित व्हा असं म्हणायचे. आजही आपल्या दलित, पीडित, शोषित, वंचित समाजात विशेषतः मुलींचं शिक्षण ही संकल्पना पोहोचलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून आपण संकल्प करूया
की आपल्या गावात, शहरात, परिसरात गरिबातील गरीब मुलगी आणि मुलगा अशिक्षित राहणार नाहीत. सरकारनं आपलं कर्तव्य पार पाडलं, समाजाची त्यात साथ मिळाली, तर आपण नक्कीच समाधानाची अनुभूती मिळवू शकतो. मला एक आनंदाची बाब सांगायची आहे. तसंच एक वेदनादायी बाबसुद्धा सांगायची आहे. मला हे सांगायला अभिमान वाटतो, की भारताच्या 2 मुलींनी देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. एक मुलगी सायना नेहवाल बॅडमिंटनमध्ये जगात अव्वल क्रमांकावर पोहोचली, तर दुसरी मुलगी सानिया मिर्झा टेनिस दुहेरीत जगात अव्वल स्थानावर पोहोचली. दोघींचंही अभिनंदन. तसंच देशातल्या सर्व मुलींचं अभिनंदन. आपल्या माणसांचा पुरुषार्थ आणि पराक्रम पाहून मला अभिमान वाटतो. मात्र कधीकधी आपलाही तोल जातो. जेव्हा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होती आणि उपांत्य फेरीत आपल्याला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, तेव्हा काही लोकांनी आपल्या खेळाडूंविरुद्ध ज्या प्रकारे अपशब्द वापरले, जे वर्तन केलं, माझ्या देशबांधवांनो, ते योग्य नव्हतं. मला सांगा, असा कोणता खेळ आहे ज्यात पराभव होणारच नाही? अहो, विजय आणि पराभव हे तर आयुष्याचा भाग आहेत. जर आपल्या देशातल्या खेळाडूंना कधी हार पत्करावी लागली, तर त्या संकटाच्या काळात त्यांचा उत्साह वाढवायला हवा. त्यांच्यात नवीन विश्वास निर्माण करण्यासाठी वातावरण तयार करायला हवं. मला विश्वास आहे, यापुढे आपण पराभवातूनही शिकू आणि देशाच्या सन्मानाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, त्यात क्षणभरासाठीही संतुलन गमावून क्रियाप्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत पडणार नाही. मला कधीकधी काळजी वाटते. काही विपरीत घडलं की जमाव एकत्र येतो आणि मग गाड्या जाळतो. आपण दूरचित्रवाणीवर या गोष्टी पाहतो देखील. अपघात व्हायला नकोत. सरकारनं देखील सर्व प्रकारे प्रयत्न करायला हवेत. पण माझ्या देशबांधवांनो, मला सांगा, अशा प्रकारे संताप व्यक्त करून आपण ट्रक जाळतो, गाडी जाळतो, पण मग मरण पावलेली व्यक्ती तर परत येत नाही ना? आपण आपल्या मनातील भावनांवर नियंत्रण ठेवून कायद्याला त्याचं काम करू देऊ शकत नाही का? विचार करायला हवा. आज माझं मन या घटनांमुळे खूप व्यथित आहे, खास करून नैसर्गिक संकटांमुळे. मात्र तरीही धैर्यानं, आत्मविश्वासानं देशाला आपण पुढे घेऊन जाऊ. या देशातील कोणतीही व्यक्ती, मग ती दलित असो, पीडित असो, शोषित असो, वंचित असो, आदिवासी असो, गावातील असो, गरीब असो, शेतकरी असो, छोटा व्यापारी असो, कुणीही असो, प्रत्येकाच्या कल्याणासाठी आपण संकल्प करून पुढे जातच राहू. विद्यार्थ्यांच्या, विशेषतः 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सुट्टी साजरी करण्यासाठी कार्यक्रम देखील आखले असतील. तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा. तुमची सुट्टी अगदी आनंदात जाओ. जीवनात काहीतरी नवीन शिकण्याची, नवीन जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळो आणि वर्षभर तुम्ही मेहनत केल्यानंतर काही क्षण आपल्या कुटुंबासमवेत उत्साहाने आणि आनंदाने घालवण्यासाठी माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.